हेल्लो सुपर लर्नर. आजच्या 12वी अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये आज आपण मागल्या लेक्चरच्या पुढचा पार्ट घेणार आहोत. मागल्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, नंतर रॅग्नर श्रीश यांचा परिचय, त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल इत्यादीचा आढावा मागील लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, माझं नाव शुभम राऊत आहे आणि मी गेल्या काही दिवसापासून तुम्हाला या चॅनेलवर 10वी इंग्लिश, 12वी इंग्लिश, त्याचबरोबर इंग्लिश ग्रामर, 10वी आणि 12वी अर्थशास्त्र मराठी मीडियम, 12वी इकॉनॉमिक्स इंग्लिश मीडियम, 12वी भूगोल मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम, आणि 10वीचं सायन्स आणि मॅथ, त्याचबरोबर इतिहास, भूगोल इत्यादी विषयाचा अभ्यासक्रम यावर अपलोड करीत आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपले लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येतील. कारण यापुढे आपण या चॅनलवर टेसेस, नोट्स इत्यादी सर्व अपलोड करणार आहोत. तर चला बघूया आजच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या, ज्यामध्ये प्राध्यापक मॉरिस डॉब यांची व्याख्या, AP लर्नर यांची व्याख्या आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. लेट स्टार्ट इट. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण अनुक्रमानिका बघितली होती, ज्यामध्ये कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत. तर आज जे चॅप्टर आपण अभ्यासत आहोत किंवा गेल्या काही लेक्चरपासून जेव्हा आपण हा प्रकरण एक अभ्यासत आहोत तो 10 मार्कासाठी प्रकरण आहे. मागल्या लेक्चरमध्ये आपण ही सर्व प्रस्तावना, सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ इथपर्यंत पोहोचलेलो होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. पहिला टॉपिक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. तर सुरुवात करूया सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थपासून. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. ओके. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म म्हणजे काय होय? वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सपोज हे आपली वस्तू आहे. ओके. हे आपला सपोज सूक्ष्मचा अर्थ समजून सांगतो. वस्तूचा लहान भाग, हे आपला चहाचा कप. त्या चहाच्या कपाची दांडी हा जो लहान हिस्सा आहे, ह्या चहाच्या कपाची दांडी, हे जो हिस्सा आहे, दांडी ज्याला आपण पकडतो, त्या हिस्स्याला आपण काय म्हणू शकतो? चहाच्या कपाचा सूक्ष्म भाग किंवा सूक्ष्म हिस्सा किंवा लहान भाग. तर याचा अभ्यास करणे, दांडीचा अभ्यास करणे म्हणजे काय होय? सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणून म्हटलंय की सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. लहान भाग होय किंवा सूक्ष्म भाग होय किंवा लहान हिस्सा होय. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते एकूण राष्ट्रीय जी अर्थव्यवस्था आहे, होल इकॉनॉमी आहे, संपूर्ण राष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्या लहान भागाशी, त्या अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे एकच उपभोग घेणारा, एकच उपभोक्ता, तुमच्या आमच्यासारखा एकटा उपभोक्ता. वैयक्तिक उत्पादक, आपल्या आईबाबांसारखे शेतकरी जे एकटेच उत्पादक असतात, किंवा पेंडी, विशिष्ट वस्तूची किंमत, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत, जसं की मोबाईल हे एक विशिष्ट वस्तू आहे त्याची किंमत, किंवा उत्पादनाचे जे घटक असतात त्यांच्या किमती, जसं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असतात त्याच्या किमती. त्याचबरोबर वैयक्तिक घटकांचा आर्थिक वर्तन आणि त्याचा आर्थिक क्रिया याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केल्या जाते. तर आपण सुरुवातीलाच बघितलं की सूक्ष्म म्हणजे नेमकं काय. तर सूक्ष्म म्हणजे काय? वस्तूचा लहान भाग. जसं आपण कप, त्या कपाची दांडी हे सर्वात लहान भाग झाला वस्तूचा, त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, किंवा तो लहान भाग म्हणजे सूक्ष्म भाग होय, किंवा वस्तूचा हिस्सा होय. तर तो वस्तू जे आहे कप, त्याची दांडी हा त्याचा हिस्सा असतो, लहान भाग असतो, त्याचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे मी असं नाही म्हणत की कपाच्या दांडीचा अभ्यास केला जातो, त्या प्रकारचे सूक्ष्म जे भाग असतात अर्थव्यवस्थेमध्ये ते सूक्ष्म भागाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो.
म्हणजेच काय, सूक्ष्म म्हणजे एखाद्या वस्तूचा लहान हिस्सा किंवा भाग होय. जसं की आपलं 12वीचं टेक्स्ट बुक आहे, ज्यामध्ये टेक्स्ट बुक आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वी, त्याचा छोटासा भाग म्हणजे एक प्रकरण त्याचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. कारण 12 प्रकरणापैकी एका प्रकरणाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे लहान भागाचा, लहान वस्तूचा हिस्सा याचा अभ्यास म्हणजे काय, सूक्ष्म होय. म्हणून सूक्ष्म म्हणजे काय, वस्तूचा लहान भाग, एखाद्या वस्तूचा लहान भाग, स्मॉलेस्ट पार्ट, लहानातला लहान भाग किंवा हिस्सा होय. आणि म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते राष्ट्रीय अर्थव्यवस्था जे आहे, हे राष्ट्रीय इकॉनॉमी जे आहे, होल इकॉनॉमी जे आहे, हे राष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे त्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी निगडीत आहे. हे आपलं राष्ट्र आहे, हे आपलं राष्ट्र आहे. तर त्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा फक्त महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. काय होय, सूक्ष्म अर्थशास्त्र होय. कारण जे बंदी राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे त्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता, म्हणजे सूक्ष्म घटकाचा अभ्यास करता, एका लहान वस्तूच्या लहान हिस्साचा अभ्यास करता, तो अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एका राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा लहान भाग जो आहे त्या लहान भागाचा अभ्यास केला जातो. लहान भाग म्हणजे महाराष्ट्र हा लहान भाग झाला राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या, त्याचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक उपभोक्ता, ज्याला आपण वैयक्तिक उपभोक्ता म्हणतो, जो एकटाच उपभोग घेणारा राहतो. जसं की आपण समजा 12वीचं टेक्स्ट बुक घेतलं तर आपण त्याचा काय करता, उपभोग घेता, त्याचं काय करता, कन्झम्पशन करता. तर आपण एकटंच करता, म्हणजे आपल्या घरात किंवा आपल्या तिथल्या एरियामध्ये आपण 12वीत एकटंच आहोत आणि ते एकटाच काय करता, आपण त्याचा उपभोग घेत आहोत. किंवा 12वीचं जे इंग्लिश युवक भारती आहे, जे की आपल्या चॅनलवर अपलोडेड होत आहे व्हिडिओज, त्याचं सुद्धा टेक्स्ट बुक आपण खरेदी केलं असेल किंवा त्याचा PDF खरेदी केला असेल किंवा PDF जर आपण डाउनलोड केला, त्या PDFचा किंवा पुस्तकाचा आपण काय करता, उपभोग घेता. म्हणून काय, आपण एकटेच उपभोक्ता आहोत, म्हणजे ज्याला आपण इंडिव्हिज्युअल कंझ्युमर म्हणतो. वैयक्तिक उत्पादक, तर हे जे बुक आहे ते महाराष्ट्र बोर्डाने बनवलेलं आहे आणि तो एकटाच उपभोक्ता आहे, कारण तो महाराष्ट्र बोर्डच पब्लिश करणारे बुक म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता. किंवा पेंडी, विशिष्ट वस्तूची किंमत, त्या टेक्स्ट बुकची किंमत जेही असेल, इंग्लिश युवक भारतीची 104 किंमत आहे ती किंमत. किंवा जे घटक लागले, उत्पादनाचे घटक, ते पुस्तक बनवताना, जसे की भूमी लागली असेल, म्हणजे एक जागा लागली असेल तिथं कारखाना स्थापन करण्यासाठी, म्हणजे भूमी लागली. मग लागले मजूर, ज्यामध्ये काम करणारे मजूर लागले. तिसरं लागलं आपल्याला हे उत्पादनासाठी भांडवल, ज्यामध्ये मशिनरी झाल्या, त्याचबरोबर मजुरांना देण्यासाठी पेमेंटसाठी पैसे, हे झालं भांडवल. कुठून घेतलं असेल आपण, बँकेकडून. आणि आपण म्हणजे एंटरप्रेन्योर, उत्पादक, संयोजक. ओके, तर हे 4 घटक जे असतात ते कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आवश्यक असतात. कोणतं, भूमी लागतं सुरुवातीला, दुसरं मजूर लागतं, तिसरं लागतं ते कॅपिटल, ज्यामध्ये आपण वस्तू, मशिनरीज वगैरे आल्या, आणि चौथं आपण संयोजक. हे 4ही घटकांना आपण उत्पादनाचे घटक म्हणतो, कारण यांच्याशिवाय उत्पादन प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे उत्पादन जे घटक आहे त्या उत्पादन घटकांच्या ज्या किमती आहेत त्याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, उत्पादन घटकाचा अभ्यास. ओके, तर त्या उत्पादन घटकाचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर वैयक्तिक उत्पादक, वैयक्तिक उपभोक्ता याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. ओके, वैयक्तिक उत्पादक, वैयक्तिक उत्पादकता, विशिष्ट वस्तूंच्या किमती किंवा घटकांच्या किमती, भूमी, श्रम, भांडवल यांच्या किमती कशा निश्चित होते ते, आणि वैयक्तिक घटकाचा आर्थिक वर्तन आणि आर्थिक क्रिया यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. जे काही वैयक्तिक घटक आहे, इंडिव्हिज्युअल गुड, इंडिव्हिज्युअल सर्व्हिस, इंडिव्हिज्युअल कंझ्युमर, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर, वैयक्तिक उत्पादकता, वैयक्तिक उपभोक्ता किंवा वैयक्तिक वस्तूच्या किमती, विशिष्ट वस्तूच्या किमती, उत्पादनाचे घटक, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक त्यांच्या किमती, या सर्वांचा अभ्यास, या सर्व वैयक्तिक घटकाचा अभ्यास, त्याचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करतो. की त्याचं आर्थिक वर्तन कसं आहे त्याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करतो. आता बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्या. ओके, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या. तर सुरुवातीला बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या. तुम्ही यापूर्वी इयत्ता 11वी मध्ये असताना सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या, काही महत्त्वपूर्ण व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. अजूनही काही व्याख्यांची चर्चा करूया आणि आताही काही महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्याची चर्चा करूया. सुरुवातीला आहे मॉरिस डॉब यांची व्याख्या. ओके, मॉरिस डॉब यांची व्याख्या. मॉरिस डॉब काय म्हणतात की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर मी मगाशी अर्थव्यवस्था काढून दिला तुम्हाला स्क्रीनवर. मॉरिस डॉब यांचा फोटो दिसत असेल, हे आहे प्राध्यापक मॉरिस डॉब.
ओके, मॉरिस डॉब यांनी व्याख्या केलेली आहे ही वाली, मॉरिस डॉब यांची. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन, अर्थव्यवस्था जी आहे, होल इकॉनॉमी जी आहे त्याचं सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. पाठ करायला सोपी, समजायला सोपी आणि समजून सांगणारा पण तुम्हाला सोप्या भाषेतच समजून सांगणार आहे. डोंट वरी अबाउट इट. तर सर्वात पहिले मॉरिस डॉब यांचा परिचय करून घेऊया. हे आहेत आपले मॉरिस डॉब, दिसायला असे होते आणि त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन, अर्थव्यवस्था जी आहे त्याचं सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. हे प्राध्यापक मॉरिस डॉब यांची व्याख्या आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. माझ्या मागून म्हणा, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन होय. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन होय. चला आपल्या घरातल्यांना परेशान करा. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर मॉरिस डॉब यांची व्याख्या होती की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर आता इथे दिसत असेल तुम्हाला इंडियाचा मॅप मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जी इंडियन मॅप आहे हिच्या बघा, अर्थव्यवस्था इथून सुरू होते. भारतीय अर्थव्यवस्था, जे भारताच्या सीमा आहे, भौगोलिक सीमा, त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था काम करते. तर त्या भारतीय अर्थव्यवस्थेमधील जर आपण पॅसिफिक या महाराष्ट्राचा अभ्यास जर करत असू, या महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा जर अभ्यास करत असू यामध्ये, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, तर या लहानातल्या लहान या सूक्ष्म घटकांचा कसा अभ्यास, सूक्ष्मदर्शी अभ्यास, कसा अभ्यास, सूक्ष्मदर्शी अभ्यास करणे, सूक्ष्मदर्शी अध्ययन करणे म्हणजेच काय होय, सूक्ष्म अर्थशास्त्र होय, असं प्राध्यापक मॉरिस डॉब यांनी सांगितलं. अध्ययन म्हणजे काय करणे, स्टडी करणे, अभ्यास करणे. ओके, स्टडी करणे, अभ्यास करणे. आणि कसं, सूक्ष्मदर्शी म्हणजे एकदम मायक्रोस्कोपिक. ओके, मायक्रोस्कोपिक समजू शकता. ओके, मायक्रोस्कोपिक अध्ययन करणे म्हणजे काय वे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र होईल. ओके, असं कोणाचं मत होतं, मॉरिस डॉब यांचं. प्राध्यापक मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्था जी आहे, भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यातील सूक्ष्मदर्शी अध्ययन करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होईल. सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होईल. तर ए पी लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे, जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे त्याद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेद्वारे पाहिले जाते, मायक्रोस्कोपद्वारे पाहिले जाते अर्थव्यवस्थेकडे. आणि अर्थव्यवस्था प्रारूपी जे शरीर आहे, त्या शरीरातील जे लाखो पेशी आहे, सेल आहे, त्या व्यक्ती आणि कुटुंबे हे उपभोक्त्याच्या रूपाने, उपभोग घेणाऱ्या रूपाने, तर व्यक्ती आणि उत्पादन संस्था आहे उत्पादकाच्या रूपाने, अर्थव्यवस्थेचे जे संचालन आहे, अर्थव्यवस्थेची जी कार्यपालिका आहे त्यामध्ये कशा प्रकारे भूमिका पार पाडते, कशा प्रकारे रोल निभावते, याचा अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेद्वारे पाहते. तर मी कम्प्लिटली सांगेल की ही व्याख्या नाही केली तरी चालेल, तुम्ही मॉरिस डॉबकडे जाऊ शकता. मॉरिस डॉब यांचं सोप्यात सोपी म्हणणं आहे की अर्थव्यवस्था जी आहे त्याचं सूक्ष्मदर्शी अध्ययन, एकदम बारीकातल्या बारीक घटकाचं, लहानातल्या लहान घटकांचं मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र होईल. खतम. आता बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. ओके, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. तर सुरुवातीला बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, ज्यामध्ये आपल्याला काही डायग्राम दिलेली असेल. ओके, तर नाव सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती दिलेली आहे. तर खालील तक्त्याद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. तर एक तक्ता दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये 3 सिद्धांत येतात. एक वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. ओके, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. पहिला सिद्धांत आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. ओके, दुसरा जो सिद्धांत आहे तो आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटक जे आहे, भूमी, श्रम आणि भांडवल आणि संयोजक, त्यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आणि तिसरा सिद्धांत आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हे झाले 3 सिद्धांत, वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चित सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. या 3 सिद्धांतामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे, स्कोप आहे, तो डिवाइड आहे. कधीही लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हाही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, शाळेतले टीचर म्हणेल
किंवा जे तुमचे ट्युशन असेल तिचे टीचर म्हणेल किंवा मी म्हणेल इन फ्युचरमध्ये, तर तीनच सिद्धांत लक्षात ठेवायचे: वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत, उत्पादनाचे घटकांच्या किंमत निश्चित सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर वस्तूच्या किंमतीचे निश्चितीचे सिद्धांत काय? तर वस्तूची किंमत जी आहे, एखाद्या वस्तूची किंमत ठरवायची, समजा पेनची किंमत ठरवायची, तर पेनेसाठी असणारी मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे, त्यावरूनच त्या वस्तूची किंमत ठरेल. समजा एखाद्या पेनची मागणी 10 पेनाची मागणी आहे. किती पेनाची? 10 पेनाची मागणी आहे आणि तिचा पुरवठा समजा 5च पेनाचा आहे, तर त्या वस्तूची किंमत काय होईल? जास्त ठेवल्या जाईल. आणि समजा मागणीच कमी आहे, 2च पेना मागताय, पुरवठा समजा 50 पेनाचा आहे, तर त्या वस्तूची किंमत कमी केल्या जाईल, जेणेकरून जास्तीत जास्त मागणी वाढावा, लोकांनी जास्तीत जास्त पेनाची खरेदी करावी, यासाठी त्याची किंमत कमी ठेवण्यात जाईल. म्हणजेच काय, जेही वैयक्तिक वस्तूच्या किमती आहे किंवा वस्तूच्या किंमती आहे ते कशावर निश्चित होते? एकतर मागणीचे विश्लेषण, दुसरे पुरवठ्याचे विश्लेषण. म्हणजे मागणी किती आहे त्या वस्तूसाठी आणि पुरवठा किती आहे बाजारामध्ये, त्यावरूनच त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. नंतर आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादनाचे घटक, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे 4 उत्पादनाचे घटक आहे. तर भूमीला अर्थव्यवस्थेमध्ये कार्य केल्यामुळे खंड ही किंमत मिळते, मजुरांना वेतन, व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. ओके, संयोजकाला नफा मिळतो. हे झाले उत्पादनाचे घटक आणि त्यांच्या किमती. पहिले, भूमीला उत्पादन कार्यामध्ये काम केल्यामुळे खंड मिळतं, मजुरांनी उत्पादन प्रक्रियेमध्ये आपला सहभाग दिल्यामुळे त्यांना वेतन किंवा मजुरी मिळतं, भांडवलावर आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि आपण जे राहतो त्याला आपल्याला काय होतं? प्रॉफिट होतं, नफा होतं, म्हणजे संयोजकाला नफा होतो. नंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर आर्थिक कल्याण सिद्धांतामध्ये 3 कार्यक्षमतांचा अभ्यास करावा लागतो. जे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत आहे त्या आर्थिक कल्याण सिद्धांतामध्ये 3 कार्यक्षमतांचा अभ्यास करावा लागतो. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, जी की उत्पादन होते तेव्हाची कार्यक्षमता. उपभोगाय क्षेत्रातील कार्यक्षमता, जेव्हा आपण उपभोग घेतो, खरेदी करून त्याचं सेवन करतो, त्या उपभोगाय क्षेत्रातील कार्यक्षमता. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे ओव्हरऑल आर्थिक कार्यक्षमता काय, त्याचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये 3 सिद्धांत आहे: वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चित सिद्धांत, तिसरा आर्थिक कल्याण सिद्धांत. तर वस्तूची किंमत निश्चित सिद्धांत, त्यामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते? मागणी आणि पुरवठ्यावरून. नंतर आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांत. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचे घटक कोणते कोणते आहे? भूमी, त्याचबरोबर श्रम, भांडवल आणि संयोजक. तर भूमीला उत्पादन कार्यामध्ये काम केल्यामुळे त्याला खंड मिळतं, मोबदला किंवा वेतन किंवा किंमत म्हणून काय मिळतं? खंड मिळतो भूमीला. मजुरांना, श्रमांना वेतन किंवा मजुरी मिळतं, भांडवलावर व्याज आणि संयोजकाला नफा, प्रॉफिट मिळतं. आणि आर्थिक कल्याणाचा सिद्धांत, त्यामध्ये 3 कार्यक्षमता आहे: उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता. या 3ही कार्यक्षमतांचा अभ्यास सुद्धा आपल्याला आर्थिक कल्याणाचा सिद्धांत यामध्ये करायचा आहे. तर सुरुवातीला बघूया आपण पहिला सिद्धांत जो आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत. तर सुरुवातीला बघूया वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत. तर वस्तूची किंमत कशी निश्चित होते व एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते? तर इथं सांगितलं आहे की वैयक्तिक वस्तूची जी किंमत असतात, वैयक्तिक वस्तूची किंमत ही बाजारपेठेमध्ये, ओव्हरऑल जी बाजारपेठ असतात त्यामध्ये त्या वस्तूची मागणी किती आहे आणि त्या वस्तूचा पुरवठा किती आहे यावरून निश्चित केल्या जातात. तर वैयक्तिक वस्तूची किंमत ठरवायची आहे समजा, तर त्या वस्तूची जी किंमत आहे, त्या वस्तूची किंमत आहे ते बाजारपेठेमध्ये त्या वस्तूसाठी मागणी किती आहे, डिमांड किती आहे, त्याला लोक किती खरेदी करत आहे आणि त्याचा होणारा पुरवठा किती आहे, त्याचं उत्पादन किती आहे, त्यावरूनच त्याची किंमत ठरत असते. मी मगाशी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगतो. समजा एक पेन आहे, हे एक पेन आहे, सपोज यू इमॅजिन दॅट की हे एक पेन आहे. मी चांगली ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न करतो.
हे झाली आपली पेन्सिल. ओके, हे झाली आपली पेन्सिल. तर बघू शकता तुम्ही, मी पेन्सिल काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर ही झाली एक वैयक्तिक किंमत वस्तू झाली, ही झाली वैयक्तिक वस्तू. तर त्या वैयक्तिक वस्तूची किंमत ठरवायची, याची काय करायची आहे, प्राइस ठरवायची, किंमत ठरवायची आहे. तर किंमत कशी ठरणार, हिची मागणी किती आहे. बाजारपेठेत समजा 5 पेनाची मागणी आहे आणि हिचा पुरवठा समजा 10चा होत असेल, तर पुरवठा काय जास्त आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला, पुरवठा जास्त असल्यावर मागणी वाढवावी लागेल ना. पुरवठा जास्त असल्यावर मागणी 5ची 10वर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किंमत कमी ठेवावी लागेल. म्हणजे किंमत काय होणार, कमी होणार. दुसरी कंडिशन आहे, ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन मध्ये काय होईल, मागणी जास्त राहील, मागणीची 15ची आहे परंतु पुरवठा फक्त 10चाच आहे. मग मागणी कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किंमत वाढवावी लागेल, जेणेकरून लोक कमी खरेदी करेल आणि पुरवठा आणि मागणी काय होईल, सेम होईल. याच्यासाठी काय करावं लागते आपल्याला, ही किंमत कशी निश्चित होत आहे तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, त्या वस्तूची मागणी आणि पुरवठा किती आहे ते समजून घ्यायला लागते. एखाद्या वस्तूचा जर पुरवठा जास्त असेल आणि मागणी कमी असेल तर मागणी वाढवण्यासाठी किंमत कमी ठेवावी लागते. एखाद्या वस्तूचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असेल तर मागणी कमी करण्यासाठी त्या वस्तूची किंमत जास्ती ठेवल्या जाते. म्हणून वैयक्तिक वस्तूची जी किंमत असतात ते बाजारपेठेतील त्या वस्तूला मागणी किती आहे, त्या वस्तूला पुरवठा किती आहे त्यावरून निश्चित केले जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र हे मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. जसं की आपल्याला माहित आहे, मी जेव्हा तुम्हाला अनुक्रमणिका शिकवली होती तेव्हाच म्हटलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणीचे 2 प्रकार आहे, एक मागणीचे विश्लेषण, मागणीची लवचिकता. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे, मागणीच्या विश्लेषणाशी संबंधित आहे. त्याचबरोबर ते वैयक्तिक उपभोक्ता जे आहे, तुमच्या आमच्यासारखी जी वैयक्तिक उपभोक्ता आहे, एक उपभोक्ता त्याचं वर्तन चेक करतो सूक्ष्म अर्थशास्त्र. वैयक्तिक उत्पादक जे आहे, एकटाच उपभोक्ता त्याचं उत्पादक त्याचं वर्तन काय याचा अभ्यास करतो. म्हणजेच ओव्हरऑल वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी जे आहे सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहे. वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहे. काय काय बघितलं आपण, की वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत. तर वैयक्तिक वस्तू जी असतात, एक वस्तू त्याची किंमत कशी ठरते, बाजारपेठेत त्या वस्तूला मागणी किती आहे, त्या वस्तूचे पुरवठा किती आहे त्यावरून ठरत असते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे मागणीच्या विश्लेषणाशी संबंधित आहे. मागणीचं ॲनालिसिस सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून वैयक्तिक उपभोक्त्याचं वर्तन, आता वैयक्तिक उपभोक्त्याचं वर्तन म्हणजे काय, तर एक उपभोक्ता वस्तू किंमत किती असताना खरेदी करतो. तर वस्तूची किंमत जेव्हा कमी असते तेव्हाच उपभोक्ता जास्तीत जास्त वस्तूची खरेदी करतो, म्हणजे मागणी करतो. तर वैयक्तिक उपभोक्त्याचं वर्तन, तर वैयक्तिक उपभोक्ता केव्हा वस्तू विकतो, जेव्हा त्याच्या वस्तूला किंमत जास्त राहते. म्हणजे बाजारपेठेत पुरवठा केव्हा होईल, त्याच्या वस्तूला किंमत जास्त राहील, तेव्हा वैयक्तिक उत्पादकाचं हे वर्तन असते. वैयक्तिक उत्पादकाचं वर्तन काय असते, उत्पादक केव्हा वस्तूचा विक्री करतो, जेव्हा त्याच्या वस्तूच्या किंमत जास्त राहते. आणि उपभोक्त्याचं वर्तन काय असतो, जेव्हा वस्तूची किंमत कमी होईल तेव्हा मी मागणी करेल. अशा प्रकारे दोघांच्याही वर्तनाशी सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहे. म्हणजे वैयक्तिक उत्पादनांच्या वर्तनाशी सूक्ष्म अर्थशास्त्र काय संबंधित आहे, निगडीत आहे. त्यावरूनच काय ठरत असते, वस्तूची किंमत ठरत असते. आणि ज्याही किमतीला वैयक्तिक उपभोक्ता वस्तू घेण्यासाठी आणि वैयक्तिक उत्पादक वस्तू विक्रीसाठी तालमेल खातात, जुळतात त्यांच्या किमती एकमेकांच्या प्राइस, तेव्हाच त्या वस्तूची काय करतात, किंमत ठरतात. समजा उत्पादकाने म्हटले तुझे जाऊ द्या माझे जाऊ दे, हे 10 रुपयाला घे, आणि उपभोक्त्यांना म्हटले की तुझे 20 रुपये जाऊ दे आणि माझे 5 रुपये जाऊ दे, हे 10 रुपयाला देऊन टाक. हे 10 किंमत काय ठरतात, मग त्या वस्तूची किंमत ठरतात. 10 रुपये काय ठरतात, त्या वस्तूची किंमत ठरतात. ओके, हे झाली त्या वस्तूची किंमत. अशा प्रकारे ठरली जाते. म्हणजे त्याची मागणी काय आहे, त्याचा पुरवठा काय आहे, त्याचबरोबर त्याचा उत्पादकाचं वर्तन काय, उपभोक्त्याचं वर्तन काय, यावरून वस्तूची किंमत ठरत असते. दुसरा जो सिद्धांत होता तो आहे उत्पादन घटकांचे किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादनाचे घटक मी सांगितले सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये 4च आहे, ज्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे काय उत्पादनाचे घटक आहे. आणि त्या उत्पादनाचे जे घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ते काय करतात, आपले जे कार्य आहे ते उत्पादनाच्या प्रक्रियेत करतात. आता समजा मी या बुकाचं जे इंग्लिश युवक भारती आहे त्याचा बुकाचं मी जर समजा उत्पादन करायचं आहे तर मला सुरुवातीला लागेल एक जमीन, ज्यामध्ये मी कारखाना स्थापन करेन. ओके, ते जमीन. दुसरं श्रम, ज्यामध्ये श्रम मध्ये काय मी सांगितलं, श्रम मध्ये पहिलं तर भूमी लागतं, ज्यामध्ये मी कारखाना स्थापन करेन. दुसरं श्रम, श्रमामध्ये मला काय लागेल, मजूर लागेल, कारण की मला काय करायचं आहे, एक कारखाना स्थापन करायचं आहे, त्यामध्ये काम करणारे मजूर लागेल, श्रम त्याची नियुक्ती करेल. भांडवल लागेल मला त्या मजुरांचं पेमेंट करण्यासाठी, किंवा ज्या काही सामान आहे, साधन सामग्री आहे, किंवा जे काही मला यंत्रसामग्री आहे ते खरेदी करण्यासाठी कॅपिटल लागेल, पैसा लागेल. आणि संयोजक मी स्वतःच आहे. अशा प्रकारे मी एवढे 4ही घटक जेव्हा उपलब्ध असेल तेव्हाच तो कारखाना उभा होईल. भूमी, श्रम, त्याचबरोबर भांडवल, ज्यामध्ये यंत्रसामग्री आणि पैसा,
आणि स्वतः मी उत्पादन करणारा. तर एवढे जेव्हा उत्पादनाचे घटक असतात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तेव्हा एखाद्या वस्तूचं काय होते, उत्पादन होते, एखादी वस्तू तयार होते. तर म्हणून म्हटलंय की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये भूमी, श्रम आणि भांडवल आणि संयोजक हे जे उत्पादनाचे घटक असतात ते उत्पादन प्रक्रियेमध्ये जेव्हा तयार होतो वस्तू त्याच्या प्रक्रियेत त्याकरता सहभागी होतात. कोण कोण? भूमी सहभाग होतात, श्रमिकही सहभागी होतात, भांडवल आणि संयोजक हे काय करतात, उत्पादन जी प्रक्रिया असते एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मग भूमीला उत्पादन कार्यात भाग घेतल्यामुळे भूमीला खंड मिळतं, श्रमाला वेतन दिलं जातं, भांडवलावर व्याज दिले जाते, तर संयोजकाला नफा मिळतं. असे मोबदले, अशा किमती त्याच्याकडे निश्चित होत असते. ओके, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये 4च उत्पादनाचे घटक असतात, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर या चौघांनीही वस्तूचे उत्पादनामध्ये सहभाग दिल्यामुळे भूमीला खंड मिळतात पैशाच्या रूपाने, रेंट म्हणतो आपण, ज्याला आपण रेंट देतो. जे काही शेतकरी असेल त्यांना माहीत असेल की आपण काय करतो, जेव्हा एखादी शेती आपण भाड्याने घेतो किंवा ज्याला आपण काय करतो मक्तेनं म्हणतो, ते मक्ता द्यावं लागतं, त्याला आपण रेंट म्हणतो. दुसरं असतो श्रमिकांना वेतन, जे काही आपल्या वावरात जे काम करणारे लोक असतात त्यांना आपण मजुरी देतो, वेतन देतो. भांडवल, जे काही आपण बँकेतून पैसा उचलतो आपल्या शेतीसाठी लावण्यासाठी त्यावर आपण व्याज, इंटरेस्ट देत असतो. आणि आपण स्वतः जो असतो त्याला ओव्हरऑल काय होतं, आपल्याला नफा होतो. जेव्हा सगळं प्रोडक्शन होतं त्याच्यानंतर आपल्याला जो पैसा उरतो तो आपला नफा असतो. अशा मोबदल्याची निश्चिती हे सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग आहे. आखरीचा आहे तो आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. काय आहे? आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर बघूया आर्थिक कल्याणाने म्हणजे काय, आर्थिक कल्याण सिद्धांत म्हणजे काय. तर आर्थिक कल्याणाचा जो अभ्यास आहे, आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने जी साधन सामग्री आहे त्याच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. ओके, तर आर्थिक कल्याणाचा जो अभ्यास करतो आपण, आर्थिक कल्याणाचा अभ्यास, तर आर्थिक कल्याण केव्हा होईल, जेव्हा जे साधन सामग्री आहे, जे खनिज तेल आहे किंवा सोने नाणे आहे, हे संसाधन आहे, नैसर्गिक संसाधन, त्याचा वाटप काय होईल, लोकांमध्ये होईल, तेव्हाच लोकांचं काय होईल, जास्तीत जास्त आर्थिक कल्याण होईल. आर्थिक कल्याण होणे म्हणजे लोकांकडे पैसा येणे, लोकांची जे आर्थिक स्थैर्य आहे, आर्थिक स्थिती आहे ते उंचावणे, त्याला आपण आर्थिक कल्याण म्हणत असतो. हे केव्हा लोकांमध्ये आर्थिक कल्याणाचा सिद्धांत स्थापन, म्हणजे जेवढे काही आर्थिक कल्याण सिद्धांत केव्हा स्थापन होतो किंवा आर्थिक कल्याण सिद्धांत केव्हा लागू होतो, तर आर्थिक कल्याण सिद्धांत जेव्हा जे साधन सामग्री आहे, धर्तीवर जेवढे काही साधन सामग्री आहे, रिसोर्सेस आहे, खनिज तेल, क्रूड ऑइल, हे सर्वांचं वाटप लोकांमध्ये समान होईल आणि त्यामुळे लोकांचा आर्थिक स्थिती उंचावेल, यालाच काय म्हणतो, आर्थिक कल्याणाचा सिद्धांत म्हणतो किंवा आर्थिक कल्याणाचा अभ्यास म्हणतो. आणि ह्या प्रामुख्याने एकाच घटकाशी निगडीत असते, ते असते साधन सामग्रीचा कार्यक्षम वाटप. तेव्हाच लोकांचं आर्थिक कल्याण होईल. आणि लोकांचं आर्थिक कल्याण होणे म्हणजेच काय असते, लोकांचं आर्थिक कल्याण होणे म्हणजे एक प्रकारचं काय होणे आहे, त्यांची आर्थिक स्थिती उंचावणे आहे. ओके, आणि ते साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधन सामग्रीचा कार्यक्षम वाटप झाला तर त्या वाटा आहे किंवा आर्थिक कल्याणाचा जो अभ्यास आहे तो प्रामुख्याने साधन सामग्री जे आहे, रिसोर्सेस जे आहे त्यांच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. तर आर्थिक कल्याणाचा जो अभ्यास असतो किंवा आर्थिक कल्याणाचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये काय अभ्यासले जाते, तर जे काही साधन सामग्री आहे, जे काही रिसोर्सेस आहे, ज्यामध्ये रिसोर्सेसमध्ये सोने साठे, त्याचबरोबर खनिज तेलाचे साठे, क्रूड ऑइलचे साठे, जे काही वितरित झालेले आहे जगामध्ये, त्यांचं लोकांमध्ये जे झालेलं वाटप आहे त्या वाटपाशी आर्थिक कल्याण सिद्धांत संबंधित आहे. कशा प्रकारे, जेव्हाही लोकांकडे हे सोने चांदी खनिज तेलाचे साठे येईल तेव्हा लोकांचं काय होईल, आर्थिक स्थिती जी आहे किंवा त्यांच्याकडे पैसा काही वाढ होईल आणि त्या पैशात वाढ झाल्यामुळे त्यांचा आर्थिक कल्याण होईल. म्हणून काय, आर्थिक कल्याणाचा जो अभ्यास आहे प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे, जे साधन सामग्री आहे, जे रिसोर्सेस आहे, संसाधन आहे, नैसर्गिक संसाधन आहे, त्याच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधन सामग्रीचा झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर अशा वाटपास कार्यक्षम वाटप असे म्हणता येईल. तर जे साधन सामग्री असतात त्या साधन सामग्रीचा जो वाटप होतो लोकांमध्ये, तर त्या वाटपामुळे जर लोकांचं महत्तम समाधान होत असेल, जर त्यांना जास्तीत जास्त समाधान मिळत असेल, जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन होत असेल, तर अशा वाटपास आपण कार्यक्षम वाटप म्हणू शकतो. आणि संसाधनाच्या जे कार्यक्षम वाटप आहे त्या संसाधनाच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचं जास्तीत जास्त काय होते, आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट जे आहे ते साध्य होते. समाजाचं आर्थिक कल्याण जास्तीत जास्त होत असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर समाजाचं आर्थिक कार्यक्षमता होत असते, म्हणजे आर्थिक कार्यक्षमताच वाढ होत असते, आर्थिक कल्याण
होत असते समाजाचं, आणि त्यामुळे दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास देखील सूक्ष्म अर्थशास्त्रात होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास देखील सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे त्यामध्ये होतो. आर्थिक कार्यक्षमताचा विचार 3 प्रकारे होतो. आर्थिक कार्यक्षमता जे आहे त्या आर्थिक कार्यक्षमताचा विचार जो आहे 3 प्रकारे होतो. पहिला आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरा आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. पहिलं बघूया उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध जे साधन सामग्री आहे, जे काही आपल्याकडे संसाधन उपलब्ध आहेत त्याद्वारे जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. जेवढे काही कमीत कमी रिसोर्सेस आहे त्यातून जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे, त्याला आपण उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणतो. दुसरा उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. तर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? उपभोग म्हणजे कन्झम्पशन, उपभोग घेतो तो आपण. तर त्या उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल, जास्तीत जास्त समाजाला सॅटिस्फॅक्शन मिळेल अशा पद्धतीने जे काही उत्पादित केलेल्या वस्तू आहे किंवा सर्व्हिसेस आहे, सेवा आहे, त्यांचं लोकांमध्ये वितरण करणे, जेणेकरून लोकांचं जास्तीत जास्त कल्याण झालं पाहिजे, जास्तीत जास्त काय झालं पाहिजे? समाधान झालं पाहिजे. तिसरं आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. तर एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे काय? तर लोकांना सर्वाधिक प्राधान्यानं जे हवा असणाऱ्या वस्तू आहेत त्याचं वस्तूचं उत्पादन करणे होय. एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने जे हवा असणाऱ्या वस्तू आहे, जे काही लोकांची प्रायोरिटी आहे ज्या वस्तूसाठी, त्याच वस्तूचं उत्पादन करणे. जसं की लोकांना अन्नधान्याची प्रायोरिटी जास्त आहे म्हणजे प्राधान्य आहे, तर अन्नधान्याचं उत्पादन करणे म्हणजेच काय होय? एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. आणि या तिन्ही कार्यक्षमता साध्य करण्यासाठी काही आवश्यक अटी लागतात. त्या अटीचं विवेचन देखील सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. ओके, सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो अभ्यास असतो तो प्रामुख्याने वस्तूच्या व उत्पादन घटकांच्या किंमतीचे सिद्धांत आणि साधन सामग्रीचा वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे, होल इकॉनॉमी जी आहे, एंटायर इकॉनॉमी आहे, त्याचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी काय आहे, बेरोजगारी काय आहे, दारिद्र्य काय आहे, उपासमारी काय आहे, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील ज्या काही आर्थिक समस्या आहे राष्ट्रीय पातळीवरील त्याचा अभ्यास देखील केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत असेल, व्यापार चक्र असेल, राज्य वित्तीय धोरण असेल, मौद्रिक धोरण असेल, फिस्कल पॉलिसी असेल, याचा देखील सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेरचा अभ्यास आहे किंवा याचा देखील अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही. सूक्ष्म अर्थशास्त्र फक्त वैयक्तिक घटकाचा अभ्यास करते, एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे, त्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी त्याचा संबंध नाही. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुढल्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय ते सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्याचा अभ्यास करणार आहोत.